नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ॲग्रो जगत बिझनेस ॲप मध्ये तुमच्या व्यवसायाची नोंदणी कशी करायची आणि लॉग इन कसे करायचे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉग इन झाल्यानंतरची प्रक्रिया, म्हणजे तुमचा व्यवसाय ॲग्रो जगत बिझनेस ॲपच्या माध्यमातून लोकांना कसा दाखवायचा। यालाच आपण म्हणू शकतो तुमचा व्यवसाय ॲग्रो जगत ॲप मध्ये ऍड करणे किंवा ॲग्रो जगत ॲप मध्ये लिस्ट करणे। जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय ॲग्रो जगत बिझनेस ॲप मध्ये ऍड कराल, त्यानंतर लगेचच तुमच्या ग्राहकांकडे असणाऱ्या ॲग्रो जगत ॲप मध्ये तुमचा व्यवसाय दिसायला चालू होईल। त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील, जसे की तुमचा व्यवसाय ऑनलाईन होईल, तुमच्या व्यवसायाशी संबंधित फोटो, व्हिडिओ, उत्पादने, सेवा यांची सर्व प्रकारची माहिती तुमच्या ग्राहकांना जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही असताना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर पाहता येईल। तुमच्याकडे असणाऱ्या ॲग्रो जगत बिझनेस ॲप मधून तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही व्हॉट्सअप शेअर करू शकता। आणि चौथा आणि आश्चर्यकारक फायदा तो म्हणजे ही सुविधा ॲग्रो जगत बिझनेस ॲप तुम्हाला पूर्णपणे मोफत देत आहे। असे अनेक फायदे ॲग्रो जगत बिझनेस ॲप तुम्हाला देते, त्याबद्दल अगोदरच्या काही व्हिडिओज मधून आपणास माहिती मिळालीच असेल। त्यामुळे वेळ न घालवता या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। तर तुमचा व्यवसाय ॲग्रो जगत बिझनेस ॲप मध्ये ऍड कसा करायचा। मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नोंदणी आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ॲप मध्ये अशा पद्धतीने गोष्टी दिसतील। त्यामधील मुख्य पृष्ठमध्ये आपल्याला दिसेल तुमचा व्यवसाय जोडा हे बटन। त्यावर टच केल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर ओपन होईल। या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला विचारले जाईल तुमच्या व्यवसायाचे नाव। इथे जर तुमची कंपनी असेल तर त्या कंपनीचे, दुकान असल्यास दुकानाचे किंवा एखादी फर्म असेल तर त्या फर्मचे नाव तुम्हाला टाईप करावे लागेल। लक्षात ठेवा, या नावानेच तुमचा व्यवसाय ॲपवर ओळखला जाणार आहे। या दुसऱ्या बॉक्समध्ये व्यवसाय श्रेण्या आपल्याला विचारल्या जातील, म्हणजे आपल्या व्यवसायाची कोणती कॅटेगरी आहे, जसे की औषधी वनस्पती, कडधान्य, कृषी उत्पादने, कृषी सेवा, खाद्यतेल, पशुखाद्य, हार्डवेअर साहित्य, बियाणे, फळे, फुले अशा सर्व कॅटेगरी येथे पहिल्यापासूनच दिलेल्या आहेत। या छोट्याशा बाणावर टच केल्यानंतर त्या सर्व कॅटेगरी तुमच्या समोर येतील, ज्यामधून तुम्ही तुमची व्यवसाय कॅटेगरी सिलेक्ट करू शकता। उत्पादने डिलिव्हरीच्या पद्धती, यामध्ये तुमचे उत्पादन ग्राहकांपर्यंत कसे पोहोचणार आहे त्याची माहिती द्यायची आहे। या समोरील छोट्या बाणावर टच केल्यानंतर तुमच्या समोर डिलिव्हरीच्या पद्धती येतील, त्यातून तुम्ही तुमची पद्धत सिलेक्ट करा। त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे पेमेंट स्वीकारण्याची पद्धत, ती सुद्धा तुमची जी पद्धत असेल ती इथे माहिती भरा। खाली तुमचे राज्य निवडा, त्याखाली तुमचा जिल्हा, नंतर तालुका आणि नंतर गाव। गाव निवडण्याच्या ठिकाणी ॲग्रो जगत ॲप टीमद्वारे सर्व गावांचे पर्याय दिलेले आहेत। तरीही तुमचे गाव या पर्यायांमध्ये दाखवत नसल्यास या खालच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचे नाव स्वतः टाईप करू शकता। या दोन बॉक्सपैकी एकाच बॉक्समध्ये तुमच्या गावाचे नाव भरा, त्याखाली तुमचा 6 अंकी पिनकोड द्या, त्याखाली तुमचा संपर्क क्रमांक आणि त्याखाली तुमच्या व्यवसायाचे फोटो। व्यवसायाच्या फोटोमध्ये तुम्ही फक्त एकच नाही तर तुमचे 3 फोटो जोडू शकता। कसेही रॅन्डम काढलेले फोटो या ठिकाणी वापरणे टाळा, कारण फोटो हीच आपल्या व्यवसायाची पहिली छाप असते। त्यामुळे अशा पद्धतीने फोटो जोडा, ज्यामध्ये एखाद्या फोटोमध्ये तुमच्या कंपनी किंवा दुकानाचा बोर्ड दिसेल, दुसऱ्या एखाद्या फोटोमध्ये तुमची काही उत्पादने दिसतील, आणखी एखाद्या फोटोमध्ये स्वतः मालक किंवा कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि आत्मविश्वास दिसेल। असे फोटो वापरा, यामुळे बघणाऱ्या ग्राहकांमध्ये आपोआपच विश्वासार्हता वाढते। या पेजवर ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली एक बटन दिसेल व्यवसाय जोडा या नावाचे। त्यावरती टच केल्यानंतर जी माहिती आपण आतापर्यंत भरली ती सर्व ग्राहकांना ॲग्रो जगत या ॲप मध्ये दिसेल। आणि या माहितीमध्ये भविष्यात काहीही बदल करायची गरज भासल्यास ती माहिती तुम्ही एडिट सुद्धा करू शकता, म्हणजे बदलू शकता। त्यासाठी लॉग इन केल्यानंतर जेव्हा मुख्य पृष्ठमध्ये व्यवसायाची माहिती हा पर्याय दिसेल, त्या समोरच अशा पद्धतीने एडिटचा आयकॉन दिसेल, त्यावरती टच करून तुम्ही ही माहिती बदलू शकता। आता आपण बघणार आहोत की आपल्या व्यवसायाशी संबंधित YouTube व्हिडिओ आपल्या अकाउंटमध्ये कसे जोडायचे, जेणेकरून आपले ग्राहक ते व्हिडिओ आपल्या व्यवसायाच्या अकाउंटवर पाहू शकतील। त्यासाठी आपले अकाउंट
लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर मुख्य पृष्ठ ओपन होईल. त्यामध्ये आपली सगळ्यात वरती वैयक्तिक माहिती दिसेल. त्याच्या खाली आपल्या व्यवसायाची माहिती दिसेल. त्यानंतर आपण खाली स्क्रोल केल्यानंतर व्यवसायाचे YouTube व्हिडिओ असा पर्याय आपल्या समोर येईल. या खाली क्लिकमध्ये आपण जास्तीत जास्त 5 व्हिडिओ जोडू शकतो. या बॉक्समध्ये तुमच्या YouTube व्हिडिओची लिंक पेस्ट करा. त्यानंतर YouTube व्हिडिओ जोडा या बटनवर टच करा. लगेचच या पेजवर आपला YouTube व्हिडिओ दिसेल. आत्तापर्यंत आपण आपली जितकी माहिती या ॲप सोबत जोडली ती सर्व एका वेळी कोणत्याही ग्राहकाला किंवा कोणत्याही व्यक्तीला आपण सहज पाठवू शकतो, फक्त एका छोट्याशा लिंकमधून. ज्या पद्धतीने आपण आपल्या व्यवसायाचे व्हिजिटिंग कार्ड लोकांना देतो, पण त्यावेळी आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटावे लागते. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ही सर्व माहिती एका छोट्याशा लिंकमधून जगातील कोणत्याही ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो. सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला पाहूया ते कसे करायचे. लॉग इन झाल्यानंतर मुख्य पृष्ठमध्ये व्यवसायाची माहिती या सेक्शनमध्ये या ठिकाणी तुमची युनिक URL दिसेल. ही लिंक अशा पद्धतीने कॉपी करून घेतली आणि व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे, टेलिग्रामद्वारे किंवा कोणत्याही माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवली तर आपल्या व्यवसायाची या ठिकाणी जोडलेली सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. ॲग्रो जगत बिझनेस ॲपच्या माध्यमातून ही गोष्ट अत्यंत सहजरित्या आणि मोफत आपल्यासाठी उपलब्ध आहे. चला आता आपण पाहूया की आत्तापर्यंत ॲग्रो जगत बिझनेस ॲपमध्ये आपण भरलेली ही माहिती ग्राहकांजवळ असणाऱ्या ॲग्रो जगत ॲपमध्ये कशा पद्धतीने दिसते. ग्राहक जेव्हा त्यांचे ॲग्रो जगत हे ॲप ओपन करतील तेव्हा त्यांना आपला व्यवसाय दिसेल. ज्यावेळी ते आपल्या व्यवसायाच्या नावावरती टच करतील तेव्हा आपण दिलेले आपल्या व्यवसायाचे नाव अशा पद्धतीने मोठ्या अक्षरात दिसेल. त्याखाली आपल्या व्यवसायाचे फोटोज दिसतील. त्याखाली किती लोकांनी या ॲपवर आपला व्यवसाय पाहिला, किती लोकांनी व्हॉट्सअप शेअर केले, किती लोकांनी आपला मोबाईल नंबर पाहिला, किती लोकांनी आपल्याकडे चौकशी केली, ही सगळी माहिती या ठिकाणी ग्राहकांना बघायला मिळते. त्याखालीच व्हॉट्सअप शेअर बटन, मोबाईल नंबर दाखवा हे बटन आणि चौकशी करा हे बटन उपलब्ध आहे. ग्राहकांना सहज आपल्यापर्यंत पोहोचता येण्याचे एवढे सगळे मार्ग. त्याच्या खाली आपण बघू शकता आपल्या व्यवसायाचे नाव, आपल्या व्यवसायाची श्रेणी, आपल्या व्यवसायाची युनिक URL, तसेच आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी ग्राहकांना दिसते. यानंतर आपण बघणार आहोत की या ॲपमधून अगदी सहज व्हॉट्सअपद्वारे माहिती कशी शेअर करू शकतो. आता तुमच्या समोर या ठिकाणी व्हॉट्सअपवर शेअर करा असे जे बटन दिसत आहे त्यावर टच करताच ऑटोमॅटिक तुमचे व्हॉट्सअप ओपन होते. त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला ही माहिती पाठवायची आहे त्या व्यक्तीला व्हॉट्सअप चॅट लिस्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक ॲपवर तुम्ही भरलेल्या माहितीनुसार एक व्हॉट्सअप मेसेज तयार होतो आणि तो मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता. या मेसेजमध्ये आपल्या व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा पत्ता, URL अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपोआप टाईप होऊन येतात. त्या फक्त तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवायच्या असतात. हा मेसेज तुम्ही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक पाठवू शकता, ग्रुपवर पाठवू शकता आणि अशा पद्धतीने लोकांपर्यंत सहज माहिती पोहोचवू शकता. आज समाजामध्ये जवळपास प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने ॲग्रो जगत बिझनेस ॲपमध्ये असणारी ही सुविधा तुमच्या व्यवसायाला खूप कमी वेळेत खूप मोठा फायदा करून देणार. त्यानंतर आपण बघणार आहोत रेटिंग आणि अभिप्राय. ग्राहक जेव्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही खरेदी करतात तेव्हा अगोदर त्याबद्दल अशा लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात ज्या लोकांनी पूर्वी ती गोष्ट खरेदी केलेली आहे. ॲग्रो जगत बिझनेस ॲपच्या रेटिंग आणि अभिप्राय या सेक्शनमध्ये हीच गोष्ट विचारात घेऊन ग्राहकांचे अभिप्राय आणि त्यांनी आपल्याला दिलेला शेरा म्हणजे रेटिंग या ठिकाणी दाखवले जाते. एखाद्या ग्राहकाने चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिल्यास आपण त्यांना या ठिकाणहून रिप्लाय करू शकता. काही वेळा अभिप्राय दाखवायचा नसेल तर तो आपण डिलीट सुद्धा करू शकता. या फीचरचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही तुमच्या समाधानी ग्राहकांना रिव्ह्यू आणि रेटिंग देण्यासाठी आठवण करू शकता. आपल्याला ग्राहकांच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या ॲग्रो जगत ॲपमध्ये ते अगदी सहज
त्यांचा अभिप्राय देऊ शकतात. शिवाय त्यांना इतर ग्राहकांचेही अभिप्राय त्याच ठिकाणी दिसतात. त्यामुळे या सेक्शनमध्ये तुमच्याबद्दल असंख्य चांगले रिव्ह्यूज आणि चांगले रेटिंग्स दिसतील. त्याचा तुमच्या व्यवसायाला भविष्यात प्रचंड फायदा होईल. पण त्यासाठी अगोदर आपल्याला ग्राहकांना सुद्धा त्यांच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्याजवळ असणाऱ्या ॲग्रो जगत ॲपमध्ये रेटिंग आणि रिव्ह्यू देता आले पाहिजे. त्यामुळे थोडक्यात सांगतो की हे काम कसे करायचे. त्यांच्या मोबाईलमध्ये ॲग्रो जगत हे ॲप ओपन केल्यानंतर आपला व्यवसाय सर्च करा. खाली तुम्हाला रेटिंग आणि अभिप्राय असे एक बटन दिसेल, त्यावर टच करा. इथे वरती 5 स्टार दिसतील. या स्टार्सवर टच करून ग्राहक रेटिंग देतील आणि खालील 2 बॉक्समध्ये ग्राहक स्वतः टाईप करून त्यांची प्रतिक्रिया देतील. आता आपण बघणार आहोत व्यवसायाचे विश्लेषण. व्यवसायाचे विश्लेषण बघा हे फीचर काय काम करते. या ठिकाणी आपल्या व्यवसायाशी संबंधित ॲग्रो जगत प्लॅटफॉर्मवरती ज्या ज्या काही ॲक्शन्स होतील त्या सर्व दिसतील. या बटनवर टच केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसेल आपली एकूण उत्पादने संख्या. शेवटच्या महिन्यात आपल्या व्यवसायाबद्दल किती लोकांनी चौकशी केली, किती लोकांनी आपल्या व्यवसायाची प्रोफाईल बघितली, किती लोकांनी आपली माहिती व्हॉट्सअपवर शेअर केली, किती लोकांनी आपला मोबाईल नंबर पाहिला. वरील गोष्टींची माहिती व्यावसायिकांसाठी खूपच महत्त्वाची असते आणि ॲग्रो जगत बिझनेस ॲप ही माहिती व्यावसायिकांना सिस्टमॅटिकली उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण व्यवसाय प्रोफाईल पाहिले यावर टच कराल तेव्हा ती व्यवसाय प्रोफाईल कोणी पाहिली, त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि कधी पाहिली ती वेळ व्यावसायिकांना समजते. ही माहिती आपल्या जवळ आल्यानंतर आपण सहज आपल्या ग्राहकांना स्वतः संपर्क करून सुद्धा फॉलोअप घेऊ शकता. त्यामुळे नक्कीच तुमची विक्री वाढते. याच पद्धतीने आपल्याला व्हॉट्सअपवर कुणी शेअर केले, त्यांचे नाव, नंबर, वेळ ही माहिती मिळते. वरील माहिती एका ग्राफमध्ये सुद्धा मांडणी करून आपल्याला मिळते. ग्राफ पाहून आपल्याला व्हिज्युअलाइज होते की सध्या आपल्या व्यवसायाचा ट्रेंड कसा सुरू आहे. तर या व्हिडिओमध्ये बस एवढाच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली उत्पादने कशी नोंदवायची आहेत. उत्पादने नोंदवल्यानंतर आपली सर्व उत्पादने ॲग्रो जगत ॲपमध्ये ग्राहक पाहू शकतात. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपण अवश्य पहा. धन्यवाद.